नमस्कार, मी सोनालीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पोट भरेल पण मन भरणार नाही असे चमचमीत आणि कुरकुरीत व्हेजिटेबल सँडविच। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वात अगोदर गोड मकाई पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी शिजत ठेवते। तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते। त्यासाठी काकडी, टोमॅटो, कोथिंबीर घेतल्याबरोबर मेयोनीज, ग्रीन चिली आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे। घेतलेल्या सर्व भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत ठेवून हे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता ह्या स्वच्छ धुतलेल्या भाज्या एकदम लहान लहान आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत। मी भाज्या कापते तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। सगळे व्हेजिटेबल्स असे लहान आकारामध्ये कापल्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी अडथळा येणार नाही। हा नाश्ता अगदी कमी वेळात तयार होतो। आजकालची मुलं बाजारात मिळणारे पदार्थच खायला मागतात। त्यांना घरी बनवलेले पदार्थ खायला दिल्यावर ते खूप नाटकं करतात। अशा परिस्थितीत मग प्रत्येक आईला आपल्या मुलाला काय खायला द्यायचा हा प्रश्न पडतोच। तेव्हा मग आपल्याला थोडीशी भूक असेल तर हा उत्तम पर्याय आपल्यासाठी आहे। अशा सगळ्या व्हेजिटेबल्स मी एकदम बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर ती कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। कॉर्न उकळत ठेवून 5 मिनिटं झालेली आहे। पहा अशी मस्त उकळलेली आहे। आता यामध्ये मीठ टाकायचं विसरलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं हलवून ह्याला 2 ते 3 मिनिटं अजून ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। स्टफिंगची तयारी करण्यासाठी कट केलेल्या व्हेजिटेबल्स बाजूला काढून घ्यायचे आहेत। एक मोठा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये ह्या सर्व व्हेजिटेबल्स काढून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या तुम्ही छोट्या आकारात कट करून घालू शकता। व्हेजिटेबल मध्ये टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। रेड चिली पावडर घालायची आहे। त्यानंतर आपण उकळवून घेतलेलं स्वीट कॉर्न आहे ते 5 ते 7 चमचे घालून घ्यायचं आहे। त्यावरती मी थोडासा चाट मसाला भुरभुरलेला आहे आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर ग्रीन चिली आणि भरपूर सारी मेयोनीज घालून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार ग्रीन चिली कमी अधिक प्रमाणात घालू शकता किंवा स्किपही करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ते एकजीव करून घेतलेलं आहे। तर सँडविच तयार करण्यासाठी ब्रेड काढून घ्यायचे आहेत। मी 2 सँडविच तयार करून घेणार आहे। सँडविच करताना मी एका बाजूला टोमॅटो केचप लावणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मेयोनीज लावणार आहे। जर तुमच्याकडे मेयोनीज उपलब्ध नसेल तर तुम्ही ग्रीन चिलीही लावू शकता। टोमॅटो केचप आणि मेयोनीज पसरवून घेते। त्यानंतर ग्रिल सँडविच मेकर घेतलेला आहे, त्यावरती मेयोनीज लावलेलं हे ब्रेड खाली ठेवणार आहे। त्यावरती ह्या पूर्ण तयार केलेलं हे स्टफिंग भरून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने स्टफिंग दाबून घ्यायचं। त्यावरून टोमॅटो केचप लावलेला ब्रेड झाकून घ्यायचा आणि हे सँडविच मेकर लावून घ्यायचं। गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून हे दोन्ही साइडनं आलटून पलटून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पहा एकदम मस्त क्रिस्पी भाजलेला आहे। आता दुसरेही सँडविच मी असंच तयार करून घेते। मेयोनीजचा ब्रेड ठेवलाय, त्यावरती व्हेजीस भरले, त्यावरून दुसरा ब्रेड झाकून ठेवलेला आहे, लावून मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरही सँडविच भाजून घेऊ शकता। असं हे मधून मी कापून घेतलेला आहे। पहा एकदम मस्त क्रिस्पी झालेला आहे। व्हेजिटेबल सँडविच हा असा नाश्ता आहे जो कमीत कमी वेळात तयार केला जाऊ शकतो। हा नाश्ता तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा नाश्ता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो। माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा। बाय बाय।